अपघातात जखमी तरुणासाठी नांजीधामची रुग्णवाहिका ठरली देवदूत. चाळीसगाव धुळे महामार्गावरील घटना. चाळीसगाव प्रतिनिधी धुळे. चाळीसगाव संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वर मंगळवारी दुपारी एका भीषण अपघातात तरुण गंभीर जखमी झाला. या कठीण प्रसंगी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानजीधाम यांची विनामूल्य रुग्णवाहिका सेवा देवदूत ठरली असून जखमी तरुणाला वेळीच उपचार मिळवून देण्यात आले आहेत. नेमकी घटना काय? दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी दुपारी पहाटेचे 3:52 वाजेच्या सुमारास मनोज धरमसिंग राठोड वय 25 निपाणी जोकडे ता एरंडोल हा तरुण आपल्या पल्सर मोटारसायकलने पुण्याकडून एरंडोलच्या दिशेने घरी जात होता. भडगाव रोडवरील वझर आणि हातोडा दरम्यान असलेल्या नारा पेट्रोल पंपाजवळ अचानक एक कुत्रा आडवा आला. गाडीचा वेग जास्त असल्याने आणि कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात मोटारसायकल भीषणपणे घसरली, स्लिप झाली. गाडी नवीन असल्यामुळे तिला अद्याप नंबर प्लेट नव्हती. रुग्णवाहिकेची तत्परता. अपघाताची माहिती मिळताच खडकी बायपास येथे तैनात असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानजीधाम यांची विनामूल्य रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी रवाना झाली. रुग्णवाहिका चालक अनुप राजेंद्र पाटील आणि दक्षता विभागाचे पप्पूदादा राजपूत यांनी जखमी मनोज राठोड याला तातडीने उचलून चाळीसगाव येथील स्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या या तरुणावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.